क्रशर संघटनेमार्फत 1000 चादरींचं इथे पूरग्रस्तांसाठी त्यांनी मदत दिलेली आहे आणि मी सगळ्यांना असंच आवाहन करते की आपली सामाजिक जबाबदारी म्हणून इतर सुद्धा ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांनी याविषयी सकारात्मक विचार करून जास्तीत जास्त मदत ही पूरग्रस्तांसाठी द्यावी। मी क्रशर संघटनेचं सुद्धा यासाठी आभार मानते। खूप खूप धन्यवाद। आभार मानलेलं असताना प्रशासन तर चांगल्या पद्धतीने काम करत आहे, त्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीने मदत येते। आता आपण बघितले काही लहान मुलींनी मदत दिली आहे किंवा इतर समाजातील प्रतिष्ठित नागरिक आहेत, काय वाटतं भावना प्रशासन प्रमुख काय सांगतात? खूप मोठ्या प्रमाणात लोकांची मदत आपल्याला लोक विचारत आहेत आणि आपल्याला जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणात एक सामाजिक जाणीव म्हणून लोक मदत करत आहेत। तर डेफिनेटली मी म्हणेल की याचं खूप खूप स्वागत आहे। खूप खूप आम्हाला अभिमान वाटतो की सोलापूर मधील जे लोक आहेत त्यांना याबाबत जाणीव आहे आणि ते प्रशासनाला सकारात्मक याबाबत मदत करत आहेत। आज या ठिकाणी गंगेवाडी क्रशर संघटना जे काही व्यावसायिक आहेत ते सर्व व्यावसायिक सुद्धा शेतकरी आहेत आणि त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी सगळे व्यवसाय करत असताना आज आपल्या जिल्ह्यावर महाराष्ट्रावर जे संकट आलंय हे अवकाळी पावसाळ्यामुळं ते संकट आलंय आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागतंय आणि आम्ही स्वतः सगळे इथे आमचे जेवढे लोक आहेत ते आम्ही शेती करणारे सुद्धा लोक आहोत आणि शेतकऱ्याची अडचण समजून आम्हाला कलेक्टर साहेबांनी आवाहन केलं की आपण सुद्धा काहीतरी ह्याच्यामध्ये मदत केली पाहिजे। आम्ही फुलने फुलाची पाकळी म्हणून ह्या ठिकाणी चादर सतरंजी जे सरांना लागतंय ते मागं दिसतंय ते आम्ही पाठवलेलं आहे आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना म्हटलं की आणखीनही काय लागलं औषध वगैरे काय जर लागलं तरी आम्हाला सांगा, कारण ते शेतकऱ्याने मिळतंय, आम्ही काय देत नाही। कारण जो जगाचा पोशिंदा आहे तो सगळ्याला देणार आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याची अडचण जर आज आपण सोडवायला गेलं तर भविष्यात त्याच्याकडूनच आपल्याला मिळालेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यासाठी वाटेल ते या भूमिकेतून आम्ही काम करण्याचा छोटासा आम्ही प्रयत्न करतोय। भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांवर जे काही संकट आलं त्याच्यासाठी काही लागत असेल तर आम्ही या ठिकाणी दिसणारे सगळे माणसं आमचं तन मन धन लावून आणखीनही आम्ही त्याला मदत करण्यासाठी उभं राहू। परंतु कुठल्याही शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, कुठलंही वाईट पाऊल त्यांनी अडचण पडली म्हणून उचलू नये। ज्यांना कुणाला असं काही वाटत असेल की मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्याच्या स्वतःच्यासाठी मला फार अडचण झाली त्यांनी नक्की कलेक्टर साहेबांना किंवा अशा संघटनांना आव्हान करावं, आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू एवढंच या निमित्ताने सांगतो। आणि कुठल्याही शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, हे देवाने आणलेलं संकट आहे, देवच त्याच्यातून मार्ग काढेल अशी अपेक्षा या ठिकाणी देवाकडे प्रार्थनाही करतो आणि त्या शेतकऱ्यांना बळ द्यावं याच्यासाठी आम्ही त्याच्या बरोबरीने आम्ही त्याच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी ही छोटीशी मदत केली। लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं।